नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक महिलेला उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. कोथिंबीर घेतल्यानंतर कोथिंबीरीची मुळे कापून घ्यावी, कारण कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवली जाते. अशी कोथिंबीर मुळाच्या ठिकाणी सडलेली असते. जर आपण मुळं कापली नाही तर सगळी कोथिंबीर आपली लवकर सडून जाते. तर बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 2. जेवणात मिरची जास्त झाली असेल तर ती खाणे खूप कठीण होते आणि ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले नसते. जेवणातील चटपटीतपणा कमी करण्यासाठी त्यात थोडी दही किंवा मलाई घाला. यामुळे जेवणाची चव तर वाढेलच, पण तिखटपणा देखील जेवणातील कमी होईल. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 3. लहान मुलांना ओट्स, दलिया, खिचडी असे हलके पदार्थ नाश्त्यामध्ये द्यावे. यामुळे मुलांना अपचन होत नाही आणि त्यांची पचनक्रिया चांगली राहते व मुलं कमी आजारी देखील पडतात. तर लहान मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टिप फॉलो करा. टिप नंबर 4. शरीरावर कोठेही दुखत असेल तर त्या जागी थोडेसे जाडे मीठ गरम करून शेकावे. यामुळे दुखण्यावर आराम मिळतो. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 5. आपल्या आहारातील साखरेचं प्रमाण देखील पूर्णतः बंद केलं पाहिजे किंवा कमी देखील केलं पाहिजे. अति प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने किंवा साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी प्यावी. यामुळे 40शीत देखील तुम्ही तरुण दिसू शकता. तर प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला व तरुण दिसायला आवडतं, त्यासाठी तुम्ही ही टिप फॉलो करू शकता. टिप नंबर 6. रोज एक फळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स नियमितपणे खाल्ल्यास आपले वजन नियंत्रणात राहते. तसेच त्वचेचा रंग देखील सुधारतो. तसेच आपण दिवसभर एनर्जिक देखील राहतो. टिप नंबर 7. मेकअप करताना देखील खूप भडक मेकअप करू नये. यामुळे आपल्या वयाला अनुसरून मेकअप शोभत नाही. थोडासा लाईट आणि नैसर्गिक मेकअप करावा. यामुळे आपण अजून उठून दिसतो. अत्यंत उपयुक्त टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 8. 40 नंतर जर दर 15 दिवसांनी मासिक पाळी येत असेल किंवा ब्लिडिंग खूप जास्त होत असेल तर अशा वेळेस देखील डॉक्टरांना दाखवावे. दुर्लक्ष अजिबात केल्यास गर्भाशयाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. हा कॅन्सर प्राथमिक अवस्थेत असला तर बरा होतो, परंतु जास्त उशीर झाल्यास बरे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर तुम्हाला पण हा आजार होऊ नये यासाठी अगोदरच तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 9. आपल्या दिवसभराच्या कामातून थोडा वेळ दररोज स्वतःसाठी काढावा. या वेळेमध्ये आपल्या त्वचेची, केसांची काळजी घ्यावी. फेस पॅक, हेअर पॅक लावावेत. यामुळे केस, त्वचा कायम निरोगी, सुंदर आणि तरुण दिसतील. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. स्तनामध्ये जर थोडी जरी गाठ सारखे जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे, कारण काही वेळा ही गाठ कॅन्सरची देखील असू शकते. अत्यंत महत्त्वाची टिप तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. टिप नंबर 11. 40 नंतर आपली पचनशक्ती मंद झालेली असते. त्यामुळे शक्य असल्यास बाजरी, नाचणी, ज्वारी याची भाकरी खावी. अशी भाकरी पचायला हलकी असते. त्याउलट गव्हाची चपाती खाल्ल्यास पचनासाठी जास्त वेळ लागतो. टिप नंबर 12. केस गळत असतील तर आवळ्याचे कोणत्याही स्वरूपात सेवन करावे. तसेच वेगवेगळे केमिकलयुक्त ट्रीटमेंट केसावर कधीही करू नये. तर तुम्हाला पण केसगळतीची समस्या असेल तर ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. टिप नंबर 13. प्रेग्नेन्सीनंतर खूप वजन वाढले असेल तर नियमितपणे न चुकता रोज 12 सूर्यनमस्कार तसेच जेवणामध्ये एकदम
हलके व कच्च्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे वजन लगेच आटोक्यात येते. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 14. मुलं जर खूप चिडचिड करत असतील तर त्यांना रात्री झोपण्याआधी 1 चमचा तूप खाऊन त्यावर थोडेसे कोमट पाणी प्यायला द्यावे. तुपामुळे मेंदू शांत राहतो व मुलांचा चिडचिडेपणा देखील कमी होतो. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 15. खूप एकटेपणा जाणवत असेल किंवा मन उदास राहत असेल तर आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. एखाद्या कामात मन गुंतवून ठेवावे. सकारात्मक विचार करावेत. यामुळे आपला दिवस कुठे जातो हे देखील आपल्याला कळत नाही. साधी सोपी पण प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 16. महिलांनी झोपताना केस बांधून झोपा. केस मोकळे सोडून झोपल्याने केस तुटण्याची, गळण्याची किंवा खराब होण्याची शक्यता वाढते. टीप नंबर 17. नियमितपणे नाभीमध्ये तेल टाकल्यास डोळे, त्वचा चांगले राहतात आणि मेंदूला देखील यामुळे थंडावा मिळतो. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.